जय भीम मित्रांनो, मी रघुनाथ गायकवाड, दलित पॅंथर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे कोरेगाव पार्क या ठिकाणी अब्दुल कलाम सभागृहामध्ये राज्यस्तरीय दलित पॅंथरचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंबादास शिंदे सर आहेत. या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय फतेसिंग राजे भोसले आहेत. या दोन महान विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा, दलित पॅंथरचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. मित्रांनो, आपणास ज्ञात आहे की 21 मे 1972 रोजी मुंबई येथे पद्मश्री नामदेवदादा ढसाळ, जवी पवार, विचारवंत राजा ढाले या 3 क्रांतिकारक पुरुषांनी ह्या दलित पॅंथरची स्थापना करण्यात आलेली होती. या 3 विचारवंतांनी, साहित्यिकांनी दलित पॅंथरची स्थापना केली. अनेक क्रांतिकारी आंदोलने ह्या संघटनेच्या वतीने तत्कालीन परिस्थिती विरोधात केलेली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दलित पॅंथरची काही वैचारिक विभागणी झाली, गटतट निर्माण झाले, परिणामी ही संघटना निष्क्रिय झाली. काही कार्यकर्ते दलित पॅंथरचा आवाज म्हणून पुढे आले, पण दुर्दैवानं ही मंडळी सारी प्रस्थापित नेतृत्वाच्या दावणीला बांधली गेली. पण पुन्हा एकदा या समाजावर अन्याय अत्याचार करण्यास येत असताना यावर बुलंद आवाज उठवण्यासाठी आपल्या संघटनेची शक्ती कुठेतरी कमी पडत होती. याची जाणीव ठेवून थोर क्रांतिकारी विचार करणारे आमचे नेते आदरणीय अंबादास शिंदे सर यांनी दलित पॅंथरची पुनरुज्जीवन करून या शक्तीला, दबल्या गेलेल्या शक्तीला कुठेतरी एक आवाज निर्माण व्हावा या उद्देशानं ही मोठ पुन्हा एकदा त्यांनी बांधली. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम पॅंथर्सना, पॅंथर्स प्रेमींना, आंबेडकरी विचारवंतांना, आंबेडकरी जनतेला मी आपल्याला जाहीर आवाहन करतो, या दलित पॅंथरच्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये आपण उपस्थित राहावं. आपण या विचारासंदर्भात विचाराचं आदानप्रदान करूया. यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण बहुसंख्येनं, मोठ्या संख्येनं दिनांक 3 फेब्रुवारीच्या या दलित पॅंथरच्या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि उद्याची आपली दलित पॅंथरची रणनीती, कार्यशैली कसा असावी याविषयी विचाराचं आदानप्रदान करण्यासाठी आपण उपस्थित राहावं. यासाठी मी तुम्हाला सर्वांना जाहीर विनंती करतो. जय भीम.